आर्यस न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्रामध्ये मी खुशी रायकवार तुमचे स्वागत करते। आपल्याला तर माहितीच आहे की वातावरण सध्या निवडणुकीचे आहे आणि सर्व राजकीय पक्षाचा प्रचार हा जोरात सुरू आहे। तर याच दरम्यान आपण भेटूया धामणगाव मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसर यांना व यांच्याकडून जाणूया की तिन्ही तालुक्याबद्दल त्यांची काय रणनीती आहे व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक हे कशा पद्धतीने निवडून येईल आणि त्यांच्याबद्दल त्यांचे मत काय आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आता नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। त्यामध्ये धामणगाव विधानसभेमध्ये चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे या नगर परिषदा आणि नांदगाव खंडेश्वरी नगरपंचायत अशा 3 निवडणुका आहेत। आणि ज्या पद्धतीनं बिहारमध्ये सुद्धा व इतरत्रही संपूर्ण देशात जनतेचा कौल विकासाला चाललेला आहे आणि कुठल्याही चुकीच्या नेरेटिव्हला बळी न पडता जनता सुज्ञपणे मतदान करून राहिली आहे। त्याच पद्धतीने मला विश्वास आहे की या 3ही नगर परिषदांमध्ये धामणगाव रेल्वे विधानसभेत व महाराष्ट्रातही लोक जनमत हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे आणि लोकांना विकास हवा आहे। आजपर्यंत ज्या काही गोष्टी झाल्या त्यामध्ये निव्वळ राजकारण केल्या गेलं बऱ्याच ठिकाणी, परंतु आज जनतेला स्पष्टपणे केंद्राचा असो की राज्याचा असो की आपल्या मतदारसंघाचा असो की शहराचा असो प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून असलेल्या सत्तेतून प्रत्येक भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे स्पष्ट व प्रामाणिक प्रयत्न दिसून राहिले आहे। एकाएकी काही सगळं बदलणार नाही, टप्प्याटप्प्यानं सगळ्या गोष्टीवर सुधारणा घडून राहिल्या आहे। त्यामधून मी विश्वास देऊ इच्छितो की निश्चितपणे आपल्याही भागाचा एक चांगला व सर्वांगीण विकास होईल आणि हा विश्वास जनतेच्या मनात सुद्धा आहे। मागील 2.5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण भागांमध्ये म्हणजे ग्रामीण असो की शहरी असो सर्वच भागात मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केली आहे आणि ती जनतेसमोर आहे। याआधी 10-15 वर्ष इथे विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी होते, त्यांची केंद्रात व राज्यात सत्ता सुद्धा होती 10 वर्ष, परंतु ते आपल्या या भागात व या स्वतःच्या राहत्या शहरामध्ये सुद्धा चांदूर रेल्वेमध्ये सुद्धा ज्या सुविधा लोकांना गरजेच्या आहेत, दैनंदिन गरजेच्या आहेत, त्या सुविधा सुद्धा देऊ शकले नाही। आणि त्यानंतर सत्ता आमची आली, मी आमदार झालो, कोणाचा काळ जर सोडला तर उर्वरित 2.5 वर्षात आणि या 1 वर्षात मोठ्या प्रमाणात विकासाची कामं व जनतेला ज्या ज्या काही गरजा आहेत, पाणी पुरवठा असो, रस्ते असो, नाल्या असो, या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करून राहिला। विद्यार्थ्यांच्या क्षेत्रात सुद्धा अभ्यासिका असेल, ई लायब्ररी असेल, लहान मुलांकरता किंवा इतर छोट्या विद्यार्थ्यांकरता जे विज्ञान केंद्र लागते ते विज्ञान केंद्र विदर्भातलं दुसरं विज्ञान केंद्र 1 कोटीचं हे आम्ही इथं आणलेलं आहे धामणगावला आणि आता 3ही तालुक्यात ते प्रस्तावित आहे। अशा अनेक गोष्टी सांगता येतील ज्या माध्यमातून जनतेचा विश्वास आम्ही संपादन केला आणि 3ही ठिकाणी जनता ही सक्षमपणे आमच्या पाठीशी उभा आहे। आता फिरत असताना त्यांचा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद आम्हाला लाभत आहे आणि त्यांच्याही मनात हेच आहे की भारतीय जनता पक्षाच्या सोबत जर राहिलो, त्यांना इथं निवडून दिलं तर निश्चितपणे आपल्या भागाचा विकास जो आतापर्यंत झालेला आहे आमच्या काळात तोच पुढेही गतीनं होईल आणि निश्चितपणे 100% चांगल्या पद्धतीचा विकास या भागात होणार आहे। चांदूरचे काही महत्त्वाचे प्रश्न होते, त्यामधला पाणी पुरवठ्याचा प्रश्न आपण सोडवलेला आहे, त्याचं काम सुरू आहे। 80% पाण्याच्या टाकीचं, गावातल्या पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनचं कामही 80% पूर्ण झालं आहे आणि वरुड बगाजी धरणावरून येणारी पाईपलाईन हे 20-30% पूर्ण झाली आहे, तिचंही काम आता प्रगतीपथावर आहे। त्याच पद्धतीनं इथं शैक्षणिकदृष्ट्या सर्व शाळांना विकसित करणे, त्याचसोबतच उर्दू शाळा, यामध्ये ग्रामीण भागातली विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे, परंतु 11वी-12वी नसल्यामुळं त्या मुलींना बसने प्रवास करावा लागतो, अमरावतीला इकडे तिकडे जावं लागतं आणि त्यामध्ये काही अनुचित प्रकारही मधल्या काळात घडले होते। असं होऊ नये आणि सगळ्या विद्यार्थ्यांना इथंच 12वीपर्यंत शिक्षण घेता यावं याकरता 11वी-12वीचं उर्दू माध्यमातलं शिक्षण इथं उपलब्ध व्हावं, याकरता शासकीय स्तरावर उपलब्ध व्हावं याकरता सुद्धा आम्ही प्रयत्नरत आहोत। तसा प्रस्ताव मागे आम्ही केला होता, परंतु मध्ये मग इलेक्शन लागले आणि आचारसंहिता असल्यामुळं त्या काळात ते होऊ शकलं नाही, परंतु आम्ही त्या प्रयत्नात आहोत व मला निश्चित विश्वास आहे की हे आपण 11वी-12वीचं सुद्धा उर्दू माध्यम इथे शिक्षण सुरू करू शकू। धामणगाव मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसर यांनी आपले मत आर्यस न्यूज सक्षम महाराष्ट्र याद्वारे आपल्यासोबत शेअर केलेले आहे। तर पुन्हा भेटूया आर्यस न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्राचा।